मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे रिटायरमेंट प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅन करत असताना 5 ते 6 महत्त्वाच्या गोष्टी. जेव्हा पण तुम्ही रिटायरमेंट तुमची प्लॅन करत असता, त्यावेळेस पहिली गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, की तुम्ही कोणत्या वर्षी, वयाच्या कुठल्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहे. ते जेव्हा तुम्हाला माहीत असतं, त्यावेळेस मग तुमचा दुसरा तुमच्यासमोर प्रश्न हा असायला पाहिजे, की मला माझ्या रिटायरमेंटच्या वेळेस लागणारा खर्च. आता तो खर्च तुम्ही कसा काढणार? तुमचा आत्ताचा खर्च, त्या खर्चाबरोबर वाढणारी महागाई, ती महागाई तो खर्च कुठं घेऊन जाणार आणि मग तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस तुमचा आत्ताचा खर्च व महागाई कन्सिडर करून आपण तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला लागणारा खर्च हा जेव्हा काढतो, त्यावेळेस मग दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुमच्यासमोर येते, की ह्या खर्चासाठी मला लागणारी रक्कम किंवा कॉर्पस. ती रक्कम काय असायला हवी. जेव्हा तुम्हाला ती रक्कम काय असायला हवी हे कळतं, त्यावेळेस मग पुढची स्टेप येते, ते म्हणजे तुम्ही किती अमाऊंटची SIP व लमसम करायला पाहिजे, जेणेकरून तुमची रिटायरमेंटला तुमचा जो खर्च तुम्हाला लागणार आहे, तो खर्च तुम्ही व्यवस्थितपणे त्या कॉर्पसमधनं घेऊ शकाल. आता हे सर्व करण्याआधी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, की तुम्ही ही जी रिटायरमेंट प्लॅनिंग करत आहात, त्याच्यासाठी तुमच्यासाठी आवश्यक असणारे प्रॉडक्ट्स कुठले आहेत. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे, की आज प्रत्येक वयाच्या प्रत्येक टप्प्यात तुम्हाला वेगळा प्रॉडक्ट लागणार आहे. तुम्ही जर 25 वर्षाचा तरुण असला, तर तुमच्यासाठी प्रॉडक्ट वेगळा असणार आहे. तुम्ही जर वयाच्या 40व्या वर्षात असाल, तर तुम्हाला लागणारा प्रॉडक्ट वेगळा असणार आहे. त्यामुळं तुमच्या वयोमानानुसार तुम्ही कुठल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि त्यातनं किती परतावा काढून घ्यायला पाहिजे. अधिक माहितीसाठी रिटायरमेंट कशी सुखकर होऊ शकते, ह्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.